अरे तो कोकणी रान माणूस सांगून ना बोले ह्या कोकणात काय असा था, पण या चाकरमान्यांका त्याचा काही पडलेला नाही बघ. त्यांना सवय झाली आहे ना गरजेपेक्षा जास्त कमवूची आणि खर्च करूची. त्यांना औशी बापाशी ज्या पायात नाही त्या मुंबईच्या खोलीत स्वर्ग दिसता. अरे तो दशावतारातलो दशरथ राजा राम वनवासा गेल्यावर एकटो पडता. त्याचं टाऊ ऐकून हेमेला 1000 रुपयाचं बक्षीस देतं. पण आपल्या घराकडे रामाची वाट बघत असलेल्या दशरथाची काय दशा होत असेल हे त्यांना दिसणार नाही रे. इतक्या देवापर्यंत जाऊची काय गरज असा? आईबाप देवासारखेच असतात ना रे चैत्य. मी देवाक बघले नाही कधी, पण कधी हात जोडून उभं राहिलं ना तर विठ्ठल रुक्माई सारखे तेच डोळ्यासमोर उभे राहतात रे. मका त्यांना सांगूचा मका नाही जाऊचा मुंबई, हाय तुमच्या मागडा राहायचा. जा असत त्यात खुशच आहे रे मी. आयुष्यभर माझ्या सुखासाठी जीवाचा रान केल्याने आणि आता माझी करूची वेळ आली तर मी पळून गेले. पैसे पाठवणं ह्या झेलाचा कर्तव्य असा चैत्या, पण सोबत करणं ही जबाबदारी. लाज राखलंस रे बापाशीची. अहो तोंड मोड करा.